महादेवाला अर्पण करण्यासाठी काहीही महागड्या वस्तू आपल्याला लागत नाहीत. अगदी बेल, धतुरा, भांग अशा निष्प्रयोज्य वस्तू जिन्नस आपण अर्पण करून त्याची कृपाळू दृष्टी आपल्याकडे वळवून घेऊ शकतो. अगदी साधं मर्तिकेचं म्हणजे मातीचं शिवलिंग करून जरी आपण पूजलं आणि त्याच्यावर 4 श्वेत पुष्प अर्पण केली तरी सुद्धा तो भक्तवत्सल होतो. काम, क्रोध, द्वेष, मत्सर या भावना सुद्धा विषच आहेत आणि म्हणूनच त्या शिवार्पण करण्याची पद्धत आहे धोत्रा किंवा भांग या वनस्पतींच्या माध्यमातून. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, हे भोळ्या शंकरा. त्रिगुणात्मक त्रिदल अशी बेलाची ख्याती आहे. शरीरातले वात, कफ, पित्त अशा त्रिदोषांवर तो महादेवाच्या त्रिशूलासारखा परिणाम करतो आणि म्हणूनच बेल शिवप्रिय आहे.